त्यावेळेस ग्रामीण भागातून जातो. तर आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आयुष्यातलं पहिलं ब्लेझर, फॉर्मल ब्लेझर ज्याला म्हणता येईल, ते मी पहिल्यांदा मागच्या वेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस घेतलं. मग ते कसं घालायचं आहे, टाय कसा बांधायचं, इथपासून खूप ती एक इंटरेस्टिंग जर्नी आहे. आणि हे सगळं प्रोसेसचं झालं. आणि ज्यावेळेस आपण ॲक्च्युअली इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस भारतातले खूप मोठी लोकं की ज्यांना आपण आतापर्यंत न्यूजपेपरमध्ये वाचलंय, त्यांची नावं टी व्हीवर बघितलंय, खूप सिनियर ब्युरोक्रॅट्स तुमचा इंटरव्ह्यू घेणार असतात. 5 लोक ते बसलेला असतात. तुम्ही त्यांच्यासमोर जाता आणि आपलं जेवढं वय नाही तेवढं त्यांचं फक्त करिअर एक्सपिरियन्स. आता माझं वय 27 आहे, तर त्या लोकांचा 32-33 वर्षाची सर्व्हिस होऊन रिटायर होऊन मग UPSC मध्ये ते आलेले असतात. तर मग खूप एक चांगल्या पद्धतीचं डिस्कशन त्या ठिकाणी होतं. वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. आता मला जसं तू विचारलं की तुझ्या सगळ्यात एक चांगला मोमेंट तुझ्या आयुष्यातला कोणता, तर मला मुलाखतीमध्ये त्यांनी मला शेवट या वर्षीच्या मुलाखतीत विचारलं होतं की रामायण आणि महाभारतामध्ये फरक काय, त्यामध्ये जो संदेश दिलाय तो एकच आहे का वेगळा आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया, यामध्ये मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपलं पॉडकास्ट हे फक्त ज्ञान मनोरंजन इथपर्यंत सीमित नसून या ठिकाणी वेगवेगळे विषय देखील चर्चिले जातात. आजचा विषय हा थोडासा जरा निराळाच आहे. विद्यार्थी दशेत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांची अपेक्षा असते स्पर्धा परीक्षा करण्याची, आणि त्यामध्ये UPSCचं म्हटलं तर विषय थोडासा गंभीरच असतो. आज आपल्यासोबत ओंकार कुंठाळे सर उपस्थित आहेत. आज ते आपल्यासोबत UPSC एक्झाम आणि तो प्रवास याविषयी चर्चा करणार आहेत. सरांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर हे UPSC एक्झाम 2024 मध्ये रँक होल्डर आहेत. नमस्कार सर, तुमचं आमच्या या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. UPSC जी आपण सुरुवात केली, तर नेमकं UPSC सुरुवात करण्यामागचा तुमचा मुख्य भूमिका काय होती बरं? यामध्ये म्हणजे ज्यावेळेस मी आता UPSC क्लिअर केल्यानंतर माझ्याच मनामध्ये मी ते बीज शोधायचा प्रयत्न केला की आपण UPSC कधी आपल्या डोक्यात आले असावी. तर मला असं वाटतं 6वी-7वीला होतो त्यावेळेस वर्गामध्ये नवीन वर्ष सुरू झालं की उत्तर दिलं जायचं की तुला काय व्हायचंय. त्यावेळेस मी म्हणायचो की कलेक्टर व्हायचं. आता ते बीज माझ्या मनात माझ्या भावानी कदाचित पेरलं होतं किंवा एखाद्या न्यूजपेपरमधून मी वाचलं होतं की कलेक्टर असतो वगैरे. तर त्यावेळेस ते डोक्यात होतं. मात्र त्या वयात आपल्याला जाणीव नसते. 11वी-12वीला आल्यानंतर मी जरा सिरियसली UPSC करायचं असं विचार केला. आणि याच्या पाठीमागची भूमिका हीच होती की माझ्या भावाने मला सांगितलं होतं की ही एक अशी पोझिशन आहे की ज्याला रिस्पेक्ट आहे, आणि तो रिस्पेक्ट फक्त त्या पॉवरमुळे नाहीये, तर सामान्य लोकांना विश्वास आहे की या पदावर बसणारा माणूस त्या कॅलिबरचा असतो, त्या ज्ञानाचा असतो, त्या संवेदनाचा असतो. जनरली आपल्याकडे होतं बघा की एखादं काम जर कधी कधी खाली अटकलं खालच्या लोअर ब्युरोक्रेसीकडून, तर आपल्याला विश्वास असतो की आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो, आपलं काम जर लिगल असेल तर ते काम एकदम चुटकीसरशी सॉल्व्ह होईल. याचा अर्थ काय की त्या खुर्चीपेक्षा त्या माणसामध्ये तेवढी संवेदना आहे. तर मला असं वाटतं तो एक कन्व्हिक्शन माझं स्ट्रॉंग होण्यापाठीमागे ती एक भूमिका होती. आणि तिकडनं मग मी ठरवलं की आपल्याला UPSC करायचं. म्हणजे तो एक महत्त्वाचा मुद्दा ठरला तुमच्या आयुष्यामध्ये. बरोबर. आता UPSC एक्झाम करत असताना बऱ्याचदा अपयश येणं, त्यातून शिकणं, परत समजून घेणं आणि परत पुढे चालत राहणं, हा प्रवास खरंच संघर्षमय असतो. या तुमच्या संदर्भात ती गोष्ट कशी घडली? माझी UPSC जर्नी तर याच पायदानावर चाललेली आहे की अपयश 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 आणि मग कुठेतरी यश. मला सांगायला आवडेल की माझा हा 6वा प्रयत्न होता. मी 5 अटेम्प्ट त्या आधीचे दिले होते, ज्याच्यामध्ये मी, आणि या एक्झामचे 3 टप्पे असतात, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. या मी प्रत्येक टप्प्यावर एकदा फेल झालो. प्रिलिम्सला तर 3 वेळा फेल झालो, मात्र बाकी प्रत्येक टप्प्यावर एकदा फेल झालो. तर बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षांची जर्नी आपण जी बघतो ती अशीच असते. फार कमी लोक पहिल्या अटेम्प्टमध्ये, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये क्लिअर होतात. बाकी बरेचसे लोक 3रा-4था अटेम्प्ट लागतो. पण मग यामध्ये मला असं वाटतं की आपण अपयशी होतो म्हणजे त्या वर्षी काही चुका घडलेल्या असतात. त्या चुकांमधून जर आपण शिकलो, त्या चुकांवर आपण आपलं काम केलं, तर मला असं वाटतं त्या चुका टाळून पुढच्या वेळेस एक संधी चांगली बनत असते आपल्याला. त्यामुळे माझ्या या प्रवासामध्ये मी या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी शिकलो, स्वतःला परत त्या चुका, आणि मी एक गोष्ट चांगली केली की मी एक चूक परत नाही केली. दरवेळेस मी नवीन चुका करायचो, ही गोष्ट वेगळी आहे, मात्र प्रत्येक वेळेस एक चूक करायची नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातली त्यात एका ठीकठाक वयामध्ये मी एक्झाम क्लिअर करू शकलो. ह्याच्यामध्ये मानसिक संघर्ष पण खूप भयानक असतो. ती गोष्ट तुम्ही कशा पातळीने हँडल केली? होतं काय, आमचे सर एकदा नेहमी गमतीने म्हणायचे की UPSC एक्झाम जास्त टफ का बनते, IIT JEE आपण जी देतो किंवा नीट देतो, या एक्झामपेक्षा UPSC टफ का बनते. याचं कारण असं आहे की ज्या वयात आपण ही एक्झाम देतो UPSC,
आता JEE असेल किंवा नीट असेल, आपण 11वी-12वीच्या वयात देतो, ज्यावेळेस तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या नसतात, सामाजिक अपेक्षाही तुमच्याकडून काही नसतात, त्यामुळे फक्त अभ्यास करायचा, एक्झाम क्लिअर करायची, एवढं टार्गेट असतं. मात्र UPSC आपण ग्रॅज्युएशन नंतर देतो. त्या काळात आपले बाकीचे मित्र सेटल होत असतात, कुणाचे लग्न होत असतात, जॉब घेत असतात, आपल्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, स्वतःकडनं स्वतःच्या काही अपेक्षा असतात. त्या वयात मग अपयश पचवणं, त्या वयात अभ्यासाची ती सवय टिकून ठेवणं, हे खूप मला वाटतं टफ बनतं. त्यामुळे मानसिक संघर्ष वाटायला येतात स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे. मात्र माझं असं झालं होतं की जसं मी म्हटलं की माझ्या शेवटच्या 3-4 अटेम्प्टमध्ये मी कंटिन्यू पुढे सरकत होतो, दरवेळेस मेन्स देत होतो, इंटरव्ह्यू देत होतो. त्यामुळे एक मोटिवेशन होतं की आपलं होतंय, आपण जवळ जातोय, थोड्यावरून राहतोय. त्यामुळं एक तर ते मोटिवेशन, मला वाटतं की मानसिक संघर्षात मला साथ दिली त्या मोटिवेशननी. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस माझी परिस्थिती थोडीशी बिकट वाटायची मला की यार आपलं काय चाललंय आयुष्यामध्ये, त्यावेळेस थोडासा मी मॅक्रो व्ह्यू घ्यायचो की उद्या आपण पास झाल्यानंतर या सर्व्हिसमधून ज्या आपल्याला संधी मिळणार आहेत त्या खूप मोठ्या स्केलच्या असतील. त्यामुळे हा थोडासा संघर्षाचा काळ आपल्या चेहऱ्यावर स्माइल ठेवून आपल्याला क्रॉस करायचा आहे. सो दॅट हेल्प मी टू गेट ओव्हर. ह्याच्यामध्ये जे निगेटिव्ह वेव्स आपल्या अवतीभोवती पण बऱ्याचदा फिरत असतात. काय होतं, आपल्यासोबत जे कॉम्पिट करणारे जे मुलं आहेत ते कधी कधी वयाने खूप मोठे पण असतात. अशी परिस्थिती बघितली की ते आणखीन एक भीतीचं वातावरण तयार होतं मनामध्ये. ते सिच्युएशनच डिफिकल्ट होती. मग त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला कसं हे करत ठेवत? आता याचं मी समअप करताना एक एक्झाम्पल सांगतो की ज्यावेळेस मुलाखतीला गेलो, शेवटचा टप्पा UPSCचा, ज्या मुलाखती दिल्लीमध्ये होतात, तर मुलाखतीच्या आधी तुम्हाला बाहेर कॉमन हॉलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बसवलं जातं. तर त्या ठिकाणी आम्ही 6 मुलं बसलो होतो एका टेबलवर, आणि 6च्या 6 मुलं एका पॅनलकडे इंटरव्ह्यू देणार होते. आता त्यात ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, इंटरव्ह्यूच्या आधी वेळ होता, गप्पा सुरू झाल्या. एक मुलगा होता IIT दिल्लीचा पासआउट होता, त्याला इंटर्नशिपमध्ये 3.5 लाख रुपये महिन्याला पेमेंट होतं त्यावेळेस. दुसरा मुलगा होता जो MBBS MD डॉक्टर होता, MD डॉक्टर, तो परत इंटरव्ह्यूला आलेला होता UPSCच्या, दुसरा इंटरव्ह्यू होता त्याचा. त्यानंतर एक मुलगा होता ऑल इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस IES, जी एक्झाम UPSCच घेतं, त्यात भारतात 4था आलेला होता. सेंट्रल PWD मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून 3-4 वर्ष काम करत होता. एक मुलगी होती केरळची, ती मास-कॉम जर्नलिझम मध्ये मास्टर्स केलं होतं, तिला एक अवॉर्ड होता इंटरनॅशनल जर्नलिझम मध्ये. आणि तिथं मी एक बसलेलो होतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मारुतराव घुले पाटील कॉलेज नगरचा, आपल्या BSc केमिस्ट्री, ॲव्हरेज मार्क्स. सो बाहेर एवढी जबरदस्त कॉम्पिटिशन असते त्या मोमेंटला. तुम्हाला असं, आता मलाही नॅचरली एखाद्या मुलाला वाटू शकतं की आपला आज निभाव लागणं अवघड आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या 5 जणांचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझा होणार होता, कारण माझी जी रोल नंबरची सिक्वेन्स होती, माझा इंटरव्ह्यू शेवटी होणार होता. मात्र त्या मोमेंटला पण मी स्वतःला असं सांगितलं की त्यांचं ऐकून घेतल्यानंतर की काही फरक नाही पडत, आपण 6 जण एका पदावर दावा ठोकण्यासाठी आलोय आणि एका पदावर बसण्याची आपल्याला संविधानाने संधी दिली आहे. आणि कदाचित त्या मोमेंटला मी असा विचार केला की आपली जर्नी, आपली वैयक्तिक प्रवास हा जास्त उजवा आहे, कारण मी जे अंतर कापलंय, एका IITN इंटरव्ह्यूला येणं, यात फार कौतुक नाहीये, कारण दरवर्षी त्यांचे खूप मुलं रँक होल्डर असतात. आणि ऑफकोर्स ते मुलं खूप हार्डवर्किंग आहेत, त्यांनी त्यांचं इतकं आयुष्यात अकॅडमीत इतकं कमवलं, म्हणजे खूप हार्डवर्किंग आहेत. मात्र आपला पण एक वेगळी जर्नी आहे, आपला पण एक प्रवास आहे. तर मला असं वाटतं त्या मोमेंटला, अशा मोमेंट बऱ्याच जणांच्या आयुष्यात येतात, कॉन्फिडन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, आत्मविश्वास. आणि आपली प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, बाहेर कितीही कॉम्पिटिशन असेल, एखादा मुलगा 7 वर्षापासून आधीच अभ्यास करतोय आणि तुम्ही आता सुरू केलाय, तुमची जर्नी आहे, ती त्याची जर्नी आहे. सो गोष्टी होतात, थोडासा स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे होतच नाही, हे फक्त एक परीक्षा नसून एक प्रवास आहे, तो एक प्रवासच असल्यासारखं तुम्ही जगत होता. तुमचा हा प्रवास स्टार्टिंग पासून एंड पर्यंत नेमकं कसा होत गेला? मी 11वी-12वीला जसं मी सांगितलं, मी ठरवलं होतं UPSC करायची. त्यावेळेस माझा एक मित्र होता, आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की UPSC करायची आपल्याला, सूरज गुंजाळ IPS. आणि म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की आम्ही दोघांनी ठरवलं आणि दोघंही क्लिअर करू शकलो UPSC. तो महाराष्ट्र कॅडरमध्येच मालेगावला आता खूप चांगलं काम करतोय. तर आम्ही ठरवलं होतं. मग 12वी नंतर काय करायचं, तर मला BTech ॲग्री करायचं होतं, कारण ऐकलं होतं की राहुरी विद्यापीठात स्पर्धा परीक्षेला खूप चांगलं वातावरण. मात्र माझ्या नशिबाने राहुरी विद्यापीठ मला काही भेटलं नाही शेवटच्या राऊंडपर्यंत. आणि मग अशी परिस्थिती झाली की वर्ष वाया जाईल, कारण ऍडमिशन कुठे घेऊन ठेवलं नव्हतं. आणि मग मारुतराव घुले पाटील कॉलेज जे आहे नागपूरचं, त्यांनी दरवाजे उघडले माझ्यासाठी आणि मला तिथे ऍडमिशन मिळालं. तर आणि सूरज पुण्यात गेला, सिंहगड वडगाव इंजिनिअरिंग कॉलेजला, त्यांनी इंजिनिअरिंग केलं, मी BSc केमिस्ट्री केला. आता मी नगरमध्येच होतो, पण मग मी इकडे थोडा सेकंड इयर पासून थोडा अभ्यास सुरू केला. त्या तत्पूर्वी मी काही गोष्टी केल्या कॉन्शियसली. मी व्यासपीठावर खूप असायचो, वक्तृत्व स्पर्धा केल्या, आपल्या वादविवाद स्पर्धा खूप केल्या. त्यानंतर स्नेहालय सारख्या संस्थेशी जोडला गेलो, त्यांच्यासोबत खूप काम केलं. नगरमधल्या बऱ्याच सामाजिक संस्थांसोबत, युवा नावाची संस्था आहे, त्यांच्यासोबत काम केलंय. कारण माझा प्रयत्न होता की उद्या प्रशासनात आपल्याला जायचंय, तर सामाजिक
जाणीव आपल्याला पाहिजे, आपण कुणासाठी काम करणार आहोत, समाजातले वेगवेगळे घटक आपल्याला माहिती पाहिजेत. त्यामुळे मग मी ते ऍक्टिव्हली 2 वर्ष पहिले केलं. कॉलेजच्या सेकंड इयरच्या सेकंड सेम पासून मग मी थोडं अभ्यासाकडे म्हटलं लक्ष देऊयात. मधल्या काळात अवांतर वाचन पण मी खूप केलं. मग मी थोडं NCERT वगैरे जे बुक्स वाचायला हवेत, बेसिक पुस्तकं, ते मी वाचले. आणि 3 वर्षानंतर मी पुण्यात गेलो. कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर पुण्यात एक क्लास लावला मी सुरुवातीच्या पहिल्या वर्षात. क्लासमधून मार्गदर्शन घेतलं, अभ्यास केला आणि मग नंतरचा बराचसा काळ जो माझी जर्नी लांबली त्यामध्ये सेल्फ स्टडी केला. जिथं गरज पडेल दिल्लीच्या काही टेस्ट सिरीज क्लासच्या मी लावायचो, बाकी माझ्या मित्रांची साथ आणि मार्गदर्शन होतं. अशा पद्धतीने ती पूर्ण पुढची जर्नी राहिली. बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर सुरुवातीला तुम्ही बोललेत की प्रिलिमचा टेस्ट, प्रिलिमची जे एक्झाम असते, Right. प्रिलिमचे एक्झाम्स क्लिअर होत नाही बऱ्याचदा, हम्म. कारण की सर्वात मोठा जो मॉप असतो जो Right. युपीएससीला बसताना 8 ते 9 लाख मुलं बसतात. बरोबर. त्यातले हार्डली फक्त 1 लाखच्या आसपासच मुलं मेन्स 15,000 पर्यंतच मेन्सला Right. जातात. मग हा जो टप्पा आहे, मग त्या मुलांनी कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे बरं? एकदम योग्य तू सांगितलंस की प्रिलिम एक्झाम या तिन्ही टप्प्यांमधली सगळ्यात मोठी, ज्याला आपण एक चाळणी म्हणू शकतो, सगळ्यात मोठी चाळणी आहे. ही अशी चाळणी आहे की खूप चांगले विद्यार्थी पण यातनं गळू शकतात अचानक. कारण प्रिलिमला जसं तू म्हटलं 8 लाख बसतात, 15,000 ते घेणार आहेत. त्यामुळं तुझा अभ्यास जरी असेल त्या वर्षी, तरी पण त्या वर्षी न होण्याचे पण चान्स असतात. यासाठी मला असं वाटतं की एक्झामला ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण आपण प्रिलिमचा जर अभ्यास पाहिला तर आपण डायरेक्ट पुस्तकं घेतो, त्यातनं अभ्यास करत बसतो आणि मग पेपरला जातो. तर अभ्यास तसा न करता आधी प्रश्नपत्रिका घ्यायच्या. युपीएससीने मागच्या 5 वर्षात काय क्वेश्चन विचारलेत, पूर्ण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यानंतर, समजून घेतल्यानंतर, क्वेश्चन कुठून विचारतात, त्यांचे कुठले फेवरेट एरियाज आहेत, त्यानंतर MCQ डिझाईन करताना कुठलाही जो पेपर सेटर असतो त्याचे काही लिमिटेशन असतात. कारण ज्यावेळेस एक अँसर बरोबर असतं त्याला 3 चुकीचे उत्तर तिथे बनवावे लागतात. तर ते बनवताना काही चुका होत असतात एक्झामिनरकडून. चुका म्हणजे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो, त्यातनं आपल्याला कळतं की हे उत्तर नाही, ए नसेल, बी असू शकतं. तर मला वाटतं इतक्या मायक्रो लेवलला प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केलं आणि मग पेपर जो आपला अभ्यास आहे त्यानुसार चॅनलाइज केला तर मला असं वाटतं जास्त चान्स बनू शकतो. दुसरी गोष्ट युपीएससीमध्ये प्रिलिम्समध्ये ती सीसॅट नावाचं फॅक्टर आहे, जो हल्ली खूप टफ होत चाललाय काही वर्षांमध्ये. ज्यांचं थोडं मॅथ कदाचित वीक असेल त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे GS तो खूप चांगला स्कोर येतो 120, मात्र सीसॅटला 67 मार्क पण येणं खूप अवघड झालंय. त्यामुळे मला असं वाटतं त्याची वेगळी काळजी घेतली पाहिजे. मग अशा मुलांनी या 2 गोष्टी जर केल्या तर बऱ्यापैकी एक चांगला स्कोर येऊ शकतो आणि प्रिलिम्स काढू शकतो. ओके, म्हणजे आपण जे म्हणतो ना, एक 5वी 6वी पासून आपण जो अभ्यास करत आलोय, त्या विद्यार्थ्यांनी त्या अकॅडमिक इयर मध्ये परफेक्ट राहणं पण तेवढंच गरजेचं आहे. राईट. आता मला पास झाल्यापासून बरेच लहान मुलं पण विचारतात, पालक येतात त्यांना घेऊन, किंवा कधी फोन येतो की दादा मी 8वीला आहे, 9वीला आहे, 11वीला आहे, मी काय करू UPSC साठी. मी त्यांना सरळ सांगत असतो, कॉलेजच्या ऑलमोस्ट 3rd इयर पर्यंत UPSC डोक्यातच घेऊ नका. तुम्ही जे काम करताय ते व्यवस्थित करा. कारण आता मी जसं सांगितलं की मी UPSC सुरू केल्यानंतर कुणीही सुरू केलं तर NCERTचे जे बुक्स असतात, CBSE बोर्ड आहे, 6वी ते 12वी हे पुस्तक आपल्याला परत वाचावे लागतं. भूगोल असेल, इतिहास असेल, पॉलिटी असेल, कारण त्यातनं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली बिल्डअप होते. मग जर लहान मुलं आहेत, जर तुम्हाला जरी भविष्यात करायचंय पण आतापासून वेगळं प्रिपरेशन करण्याची गरज नाही. आता तुम्ही फक्त आहे तो सिलेबस व्यवस्थित केलात, जसं तू म्हणला मॅथमॅटिक्सच्या ॲबिलिटी 10वी पर्यंतच खूप चांगल्या बिल्डअप केल्या, त्या मुलांना फार अडचण येत नाही कॉलेजमध्ये पण आणि UPSC मध्ये पण. सो तोच बेस्ट वे आहे. ओके, आता हे जसं आपण प्रिलिमचं झालं तसं मेन्स साठीची काय प्रिपरेशन केलं होतं सेपरेट? आता UPSCची आणि या वर्षापासून MPSCची सुद्धा, कारण MPSCने सिलेबस चेंज केलाय, जसा जवळपास सगळा UPSC टाईप सिलेबस आणि पॅटर्न सगळं केलेला आहे. त्यामुळं यांचा जो आता मेन्सचा पॅटर्न असेल तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला विश्लेषणात्मक उत्तरे लिहावी लागतात. प्रिलिमसाठी जसं आपण बोललो की 4 ऑप्शनवाले MCQ क्वेश्चन आहेत, मात्र डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मेन्ससाठी आहे. तर मग त्यामध्ये तुम्हाला लिखाणाची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आता त्यामध्ये असं आहे की सिलेबस कॉपी दिलेली असते, दोन्ही आयोगांनी दिलेली आहे, संघ लोकसेवा आयोग असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल, सगळ्यांनी सिलेबस कॉपी दिलेली आहे. तर सिलेबसमध्ये काय काय पॉईंट्स आहेत त्यानुसार अभ्यास करणे, तुमचा जो स्टँडर्ड सोर्स असेल त्यातनं तुम्हाला नोट्स काढायचे तर तुम्ही नोट्स काढू शकता, रिव्हिजनसाठी चांगला असेल. आणि त्यावर विचारलेले मागचे प्रश्न हे जर तुम्ही लिहून पाहिले तर मग ते कसं आपण लिहितोय, त्यामध्ये कसं बेटर करता येईल यावर थोडंसं मार्गदर्शन घेतलं तर मला असं वाटतं ती एक खूप चांगली स्टार्ट मेन्सच्या प्रिपरेशनसाठी असेल. आणि दुसरी गोष्ट 7 पेपर आहेत आपल्याला मेन्सला, टोटल 9 आहेत, त्यातले 2 क्वालिफाईंग आहेत लँग्वेजचे, मात्र 7 मुख्य परीक्षेचे पेपरचे मार्क्स फायनलला काउंट होणार आहेत. तर मग त्या 7 पेपरमध्ये सगळीकडे ॲव्हरेज परफॉर्मन्स करणं खूप गरजेचं आहे. असं नाही की 5 पेपर माझे खूप चांगले प्रिपेअर आहेत आणि 2 मग खूप खराब प्रिपेअर आहेत, त्यावर्षी सिलेक्शन होण्याचा चान्स कमी बनतो. कारण 5ला मार्क येतील, 2
पेपर जर मार्क फार कमी आले तर ती ॲव्हरेज टोटल बनत नाही. राईट. त्यामुळे 7च्या 7 पेपरवर एक चांगली पकड असणं गरजेचं आहे. तर याच पद्धतीने जर केलं तर मला वाटतं मी बऱ्याचदा काय होतं नाही का, आपण ऑप्शनल सब्जेक्ट निवडतो. आता बऱ्याचदा काय होतं की त्या सब्जेक्टचा किंवा त्या इयरला त्या ऑप्शनल चांगले मार्क पडले, मुलांचा कल काय होतो की तो ऑप्शनल बरोबर. सब्जेक्ट घेऊयात. तर तशा पद्धतीने असायला पाहिजे की नेमकं ऑप्शनल जो आपण निवडतो त्याच्या मग आपले विचार काय असायला पाहिजे. बरोबर. जसं सांगितलं या एक्झाममध्ये एक वैकल्पिक विषय घ्यावा लागतो ऑप्शनल सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये एक 22-24 सब्जेक्टची काहीतरी यादी दोन्ही आयोगांनी दिलेली आहे. तर तू म्हटला ते बरोबर आहे. आता मध्ये UPSC मध्ये 2014, 15, 16 त्या आसपास अँथ्रोपॉलॉजीचा ट्रेंड आला होता की ऑल इंडिया रँक 1 2-3 वर्ष आले आणि मग सगळे अँथ्रोपॉलॉजी घ्यायला लागले. मात्र फक्त कुणाला तरी मार्क्स येत आहेत, कुणीतरी टॉपर येतोय तो सब्जेक्ट घेऊन, म्हणून तो ऑप्शनल घेणं खूप धोक्याचं असू शकतं. कारण ऑप्शनल सब्जेक्ट 500 मार्काचा आहे. बरोबर. खूप मेक ऑर ब्रेक गेम करणारा आहे. तुमची आवड त्यामध्ये असली पाहिजे. दुसरी गोष्ट, कधी कधी आता जशी माझी जर्नी लांबली किंवा एखाद्याची नाही जरी लांबली तरी त्याला साधारण 2 वर्ष तो सब्जेक्ट अभ्यास करायचा आहे. मग ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आवड आहे तो सब्जेक्ट निवडणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे, कारण तो तुम्ही जास्त वेळ वाचू शकता. तर पहिली स्वतःची आवड, स्वतःचा नेचरला ओळखून घेणे. आणि तिसरी गोष्ट, एक प्रॅग्मॅटिकली हा पण विचार करायला पाहिजे की कुठल्या ऑप्शनल सब्जेक्टचं मार्गदर्शन मला अवेलेबल आहे चांगल्या पद्धतीने. कारण फॉर एक्झाम्पल त्या लिस्टमध्ये जिओलॉजी नावाचा सारखा सुद्धा सब्जेक्ट आहे किंवा फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. आता एखाद्या मुलाला कॉलेजला फिजिक्सला 70% 80% पडले, त्याला वाटतं की मला फिजिक्स आवडतं. मात्र आवड असणे आणि UPSCचा फिजिक्सचा सिलेबस काय आहे हे बघणं गरजेचं आहे. थोडं ते प्रॅग्मॅटिक अप्रोच पण असणं गरजेचं आहे. मात्र पहिलं प्रायोरिटी तुमचा आवड आणि दुसरी प्रायोरिटी मग प्रॅग्मॅटिक, की मार्केटमध्ये मला अवेलेबल मार्गदर्शन कुठे मिळेल आणि सिलेबस कुठला कमी वेळेत उरकू शकतो. तर हे 2-3 फॅक्टर मॅनेज करून ऑप्शनल सब्जेक्ट घेतला पाहिजे. आता बऱ्याचदा म्हणतो ना की आपण कोचिंग इन्स्टिट्यूट हा UPSCच्या ह्याच्यामध्ये खरंच महत्वाचा सहभाग निभावते का, काय वाटतं याच्यावर? आता यामध्ये बरेचसे मतांतरे असू शकतात. मला असं वाटतं की कोचिंग काय मस्ट नाहीये, म्हणजे कोचिंग शिवाय UPSC होऊच शकत नाही असं तर बिलकुल नाहीये. दरवर्षी खूप सारे मुलं विदाऊट कोचिंग UPSC क्रॅक करतात. दुसरी गोष्ट असं आहे की सुरुवातीला ज्यावेळेस आपण नवीन असतो या क्षेत्रामध्ये, आपल्याला कोणीतरी सांगणार हवं असतं. तर जर तुमच्या काही आर्थिक अडचणी नसतील तर तुम्ही लावू शकता, हरकत नाही. पण लावल्यानंतरही एक फॅक्ट उरते, ती म्हणजे कुठलाही कोचिंग क्लास, UPSCचा सिलेबस एवढा व्हास्ट आहे, एवढा मोठा आहे, कुठलाही कोचिंग क्लास एका वर्षात पूर्ण सिलेबस घेऊ शकत. बरोबर. आणि मग बऱ्याच मी खूप मुलं पाहिलेत की दिल्लीचे खूप मोठे मोठे क्लास लावलेत, 2.5-3 लाख रुपये फी असलेले क्लास लावलेत. मात्र 1.5 महिना क्लासला गेले, 2 महिना क्लासला गेले आणि परत गेलेच नाहीत, कारण म्हणे व्यवस्थित शिकवत नाहीयेत वगैरे वगैरे. तर तुम्ही लावा, अगर लावू नका, एखाद्याने लावला तरी तुम्हाला मेंटॅलिटी ठेवावी लागेल की मला स्वतःला करायचं. बरोबर. अभ्यास स्वतःलाच करावा लागतो. कोचिंग, कुठलाही कोचिंग फक्त तुम्हाला सुरुवातीचं मार्गदर्शन करू शकतं. तर मला असं वाटतं ते एक विचार ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी मनात बिलकुल असं घ्यायला नाही पाहिजे की कोचिंग शिवाय होऊ नाही शकत. दुसरी गोष्ट, सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट खूप चांगल्या पद्धतीने काही स्कीम्स आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या की मराठी टक्का केंद्रीय प्रशासनात वाढावा, असा ऍक्टिव्ह प्रयत्न आहे आपल्या गव्हर्नमेंटचं. ज्यामध्ये सारथी, महाज्योती नावाच्या संस्था आहेत की ज्यांची एक एंट्रन्स एक्झाम असते, ती तुम्ही क्रॅक केलीत तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संस्थांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये नामांकित कोचिंग क्लास तुम्हाला लावून देतं. गव्हर्नमेंट सगळं फी तुमची भरणार, प्लस वर्षभर तिथे राहण्याचा खर्चही तुम्हाला देणार. सो एक खूप चांगला प्रयत्न गव्हर्नमेंटच्या स्तरावर पण सुरू आहे. तर ज्यांना आर्थिक अडचणी असतील, मला असं वाटतं मराठी मुलांना खूप मोठी सुवर्ण संधी आहे. कारण UP बिहारच्या मुलांशी मी बोललो, त्यांच्याकडे अशा काही स्कीम नाहीत ज्या आपल्याकडे आहेत. त्यामुळं तो जर फायदा घेतला तर मला असं वाटतं लावायला पाहिजे की नाही. गव्हर्नमेंट जर लावून देत आहे तर मला वाटतं काय हरकत नाही लावायला. बरोबर. म्हणजे इव्हन आत्ता शिक कुठं ते UPSC बद्दलचं जे आहे ना की नेमकं तो अभ्यास पॅटर्न काय आहे, तो आत्ता शिक महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये तो रुजायला लागलाय असं म्हणता येऊ शकतं. राईट. आता ह्या UPSCच्या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यूचा असतो. राईट. इंटरव्ह्यूचा एक प्रत्येकाचा एक काहीतरी जर्नी असते, प्रत्येकाचा काहीतरी वेगळा अनुभव असतो. तुमचे असे काही खास अनुभव आहेत का या संदर्भात? आता मी UPSCच्या 2 मुलाखती दिल्या. लास्ट 2023ला पण मी मुलाखतीपर्यंत गेलो होतो, यावेळेसही गेलो होतो. मागच्या वेळेस झालं नव्हतं फायनल सिलेक्शन, यावेळेस झालं. तर आता UPSCची मुलाखत खूप सुंदर पद्धतीची एक प्रोसेस आहे. आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो की प्रिलिम आणि मेन्सच्या काळात आपण काय करतो, जगाचा अभ्यास करत असतो, जगाचा इतिहास, जगाचा भूगोल वगैरे. ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाता त्यावेळेस तुम्हाला स्वतःचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आता फॉर एक्झाम्पल माझं नाव ओमकार आहे, तर मग मी UPSCच्या मुलाखतीला गेल्यावर विचार केला की ओमकार नावाचा काय अर्थ होतो,
मग ओंकार फक्त हिंदुइझम मध्येच आहे का? तर नाही, शिखिझम मध्ये सुद्धा एक ओंकार सतनाम ते म्हणतात. मग त्या एक ओंकारचा काय अर्थ असेल? दुसरी गोष्ट, माझं नाव कुणी ठेवलं? किंवा आपण आपल्या भागाची सुद्धा खूप चांगली पद्धतीने अभ्यास करायला लागतो, की आपला जो अहिल्यानगर जिल्हा आहे, आता अहिल्यानगर नामकरण झालंय, मग अहिल्याबाई देवींचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं? मग अशा खूप बारीक सारीक गोष्टींवर, की जनरल आयुष्यामध्ये आपण विचार करत नाही, अशा प्रत्येक गोष्टींवर आपण विचार करायला लागतो. दुसरी गोष्ट, आपण हे विचार करायला लागतो की मी बोलताना कसं बसतोय, कसं बोलतोय. मला ज्यावेळेस काउंटर क्वेश्चन येतात त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरती स्माईल जाते का? खूप बारीक बारीक गोष्टींवर तुम्ही काम करायला लागता. तिसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस ग्रामीण भागातून जातो, तर आयुष्यात पहिल्यांदा, माझ्या आयुष्यातलं पहिलं ब्लेझर, फॉर्मल ब्लेझर ज्याला म्हणता येईल, ते मी पहिल्यांदा मागच्या वेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस घेतलं. मग ते कसं घालायचंय, टाय कसा बांधायचा, इथपासून खूप ती एक इंटरेस्टिंग जर्नी आहे. आणि हे सगळं प्रोसेसचं झालं. आणि ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस भारतातले खूप मोठी लोक, की ज्यांना आपण आतापर्यंत न्यूजपेपरमध्ये वाचलंय, त्यांची नावं टीव्हीवर बघितलंय, खूप सिनियर ब्युरोक्रॅट्स तुमचा इंटरव्ह्यू घेणार असतात. 5 लोक ते बसलेला असतात, तुम्ही त्यांच्यासमोर जाता आणि आपलं जेवढं वय नाही तेवढं त्यांचं फक्त करिअर एक्सपिरियन्स. आता माझं वय 27 आहे, तर त्या लोकांचा 32-33 वर्षाची सर्व्हिस होऊन, रिटायर होऊन मग युपीएससी मध्ये ते आलेले असतात. तर मग खूप एक चांगल्या पद्धतीचं डिस्कशन त्या ठिकाणी होतं. वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. आता मला जसं तू विचारलं की तुझ्या सगळ्यात एक चांगला मोमेंट तुझ्या आयुष्यातला कोणता, तर मला मुलाखतीमध्ये त्यांनी मला या वर्षीच्या मुलाखतीत विचारलं होतं की रामायण आणि महाभारतामध्ये फरक काय, त्यामध्ये जो संदेश दिलाय तो एकच आहे का वेगळा आहे? तर असे खूप व्हॅरिड पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि तुमच्या खूप वैचारिक क्षमतेवर त्यावेळेस तुम्हाला ताण देऊन उत्तरं द्यावी लागतात. तर मला असं वाटतं खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे इंटरव्ह्यूची. तुमचं उत्तर काय होतं त्या टायमिंगला खरं? हा, या क्वेश्चनवर मी असं सांगितलं होतं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांचा जो धर्म आहे तो असा एका सरळ रेषेमध्ये जातो. त्याला एक चौकट आहे, ज्याला आपण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो. त्यामुळे रामाचा धर्म खूप आयडियल, की राम त्यांच्या शब्दासाठी काहीही करतील. आणि ऑन द अदर हँड महाभारतामध्ये जो कृष्ण आहे त्याच्या धर्माची चौकटच आपल्याला सापडत नाही. त्याची चौकट तो स्वतः वाढवत जातो. म्हणजे महाभारताचं युद्ध सुरू व्हायच्या आधी कृष्ण म्हटला होता की मी शस्त्र उचलणार नाही. मात्र ज्यावेळेस पितामह भीष्मांचा पराभव होत नव्हता त्यावेळेस कृष्णाने रथाचा चाक खाती घेऊन त्याला सुदर्शन चक्र बनवल्याचं आपण वाचलेलं आहे. सो तो धर्माच्या चौकटी मोडतो आणि धर्माच्या चौकटी मोठ्या करतो. कारण कृष्णाचा असं आहे की ऑलवेज गो फॉर अ लार्जर धर्म, मोठ्या धर्मासाठी जा, छोट्या मोठ्या गोष्टी तो इग्नोर करतो. मग मी ते उत्तर समअप करताना हे सगळं सांगितल्यावर असं म्हटलं होतं की मला असं वाटतं रामायण आणि महाभारतामध्ये संदेश एकच आहे की धर्मासाठी लढलंच पाहिजे. देअर शुड बी ऑलवेज द फाईट फॉर जस्टिस अँड धर्मा. फक्त त्याचे 2 वेगळे मार्ग असू शकतात. कधी कधी रामाच्या आयडियलिस्टिक धर्माने पण जावं लागतं आपल्याला. कारण एक वाक्य होतं हिंदीमध्ये की बात अगर वसूल पे आई तो अगर आप जिंदा हो तो जिंदा दिखने भी चाहिए, है ना. कधी कधी काही गोष्टींमध्ये एकदम आयडियल राहावंच लागतं. मात्र प्रशासनामध्ये काम करताना बऱ्याच वेळा तुम्हाला कृष्णाचा वे पण अवलंबावा लागतो. काही कामं वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागतात, है ना. कधी कधी तुमची टीम तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मॅनेज करावी लागते. तर मग मी ते उत्तर मला असं वाटतं दिलं होतं आणि ते उत्तर एक खूप चांगला मोमेंट होता माझ्या इंटरव्ह्यू मधनं. बेस्ट. म्हणजे हे खरंच जो तुम्ही म्हणतात ना की बरेच जण बोलतात की ही फक्त एक्झाम नाही, तो एक प्रवास आहे. तो प्रवास तुम्ही खरंच जगलात. राईट. ह्याच्यातून एक गोष्ट नक्की जाणार. येस. पण अनेकदा आपण काय पाहतो की मुलं पास होतात पण जर काही मुलं जे फेल होतात तर त्यांच्यापुढे बऱ्याचदा मग क्वेश्चन मार्क तयार होतो. अशा मुलांनी काय केलं पाहिजे? कारण की त्यांचं पण नॉलेज त्या लेवलपर्यंत पोहोचलेलं आहेच. म्हणजे हे एकदम योग्य तू बोललास की मी समजा पाहिलं की जे मुलं इंटरव्ह्यूला येतात किंवा जे कंटिन्युअसली मेन्स देत आहेत सगळे इक्वल कॅलिबरचे असतात. फक्त त्या दिवशी जसं मी म्हणलं 9 पेपर आहेत, कुणाची टोटल ती जुळून आली त्यावर ते डिपेंड आहे. सगळे इक्वली डिझर्विंग असतात. आता मागच्या वर्षी मी त्या बाजूला होतो की इंटरव्ह्यू पण दिला होता, मात्र फायनल सिलेक्शन झालं नव्हतं. तर आता यामध्ये 2 गोष्टी असतात की आपण कुठल्या वयाच्या टप्प्यावर आहोत हे अॅनालाइज करणं गरजेचं आहे. आता कदाचित यावर्षी जर माझं झालं नसतं इंटरव्ह्यू देऊन सुद्धा तर कदाचित मी दुसरा प्लॅन बी काहीतरी ऍक्टिव्हेट केलाच असता. ऑलरेडी मी इंटरव्ह्यूच्या आधी एक जॉब करत होतो गुरगावमध्ये. कारण लास्ट इयर मी इंटरव्ह्यू दिला होता. आता वयाचा फॅक्टर बघता मी प्लॅन बी ऍक्टिव्हेट केला होता. एका चांगल्या जॉबमध्ये मी होतो. तर मग जर तुम्ही फार फ्रेशर आहात, सुरुवातीला अपयश आलंय, तुमच्याकडे वेळ आहे की मी फुल टाइम करू शकतो तो करा. अन्यथा जर अपयश येत आहे तर तुम्ही प्लॅन बी ऍक्टिव्हेट करून मला वाटतं अभ्यास करायला पाहिजे. कारण फक्त एका एक्झामवर अवलंबून राहणे हे खूपच रिस्की आहेच. म्हणजे खरंच आहे. वैयक्तिक मी जरी माझ्या आयुष्याचा विचार केला आज यावर्षी झालं नसतं तर मला काहीतरी करून मग अभ्यास करावा लागला असता. ही रियालिटी आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपल्या आयुष्याचा एक
लेखाजोखा मांडून आपण काय करू शकतो येणाऱ्या काळात ते विचार करणं गरजेचं आहे. आणि अपयशाला खूप स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे. तो एक मुद्दा आहे की अपयश आलं तरी मी माझ्या आता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचं तुला माहिती आहे कसं होतं, पुण्यामध्ये अभ्यास करतो आपण, रिपीटेड अपयश आलं की गावाकडे जायची सुद्धा भीती वाटते. बरोबर आहे. की पाहुण्या रावळ्यात लोक विचारतील, गावाकडची लोक विचारतील, का रे बाबा, कधी कधी मजेने पण लोक बोलतात, काय कलेक्टर साहेब जिल्हा भेटला की नाही. तर माझा एक मित्र होता, तो मला त्या दिवशी बोलला की यार भीती वाटते गावाकडे जायची, यात्रा आहे गावाची, आणि यात्रात गेलो म्हणजे खूप लोक भेटतील. तर मी त्या दिवशी त्याला, आणि त्यावेळेस मी पास पण झालो नव्हतो, माझा रिझल्ट येणं बाकी होतं, मी त्याला त्यावेळेस बोललो होतो की आपल्या समाजामध्ये चोऱ्या माऱ्या करणारे सुद्धा अनफॉर्च्युनेटली उजळ माथ्याने फिरतात. बरोबर आहे. म्हणजे कुणी जेलमध्ये जाऊन आलंय तरी तो सुटतो आणि गावात मस्त गाडीवर फिरतो. आपण तर असं काहीच केलं नाही, आपण आपल्या कष्टावर मेहनत करतोय, त्याच्यामध्ये फक्त अपयश आलंय. अपयश ही काय चोरी मारी करण्या इतपत लाजिरवाणी गोष्ट तर नाहीच. अपयश हे पार्ट अँड पार्सल आयुष्याचं, कुठल्याही क्षेत्रामध्ये येतं. त्यामुळं आपले अपयश आपण करतोय ती मेहनत आपल्याला माहितीये. त्यामुळे मी त्याला सांगितलं की उजळ माथ्याने जा, सगळ्यांना भेट, आनंदाने भेट. उलट आपली माणसं हे आपलं टॉनिक असतं, है ना. आपल्या माणसाची म्हणजे आपण म्हणतो ना, फक्त लढ म्हणा नावाची कविता आहे, कना नावाची, पाठीवरती आठवणी फक्त लढ म्हणा. आपल्या माणसांची थाप पण गरजेची असते. त्यामुळं अपयश फार स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी. तुम्ही स्पर्धा परीक्षा करत नसाल, दुसऱ्या क्षेत्रात जरी उतरले तरी रोजचे अपयश आहेत. आता एखादा मुलगा बिझनेस करतोय, त्याला त्याचे अपयश आहेत रोजचे, त्यामुळे त्या अपयशाने म्हणजे पाठीमागं न येता थोडंसं स्पोर्टिंगली घ्या, त्याला एक लर्निंग अपॉर्च्युनिटी म्हणून घ्या, त्यातनं काय शिकता येईल ते करायचं आणि परत पुढे जायचं. सकारात्मक विचार पण याच्यामध्ये तेवढं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सुरुवात करता युपीएससी एक्झामची, स्वप्न खूप मोठं आहे, म्हणजे स्वप्न पाहत असताना सकारात्मक पण स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर. नकारात्मकता खूप असते या प्रवासामध्ये, त्याला बाजूला सरून आपल्याला पुढे जाणं. राईट. आता ह्याच्यामध्ये आपण जे स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहे, म्हणजे ज्यांनी नवीन सुरुवात केलेली किंवा ज्यांनी अक्षरशः वेटरन म्हणतो आपण याला, की वयस्कर मंडळी ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते, आणि एक मध्य असतात, ह्या तिघांसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता बरं? कालच मी माझ्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली, ज्याच्यामध्ये माझा एक भाषण करतानाचा खूप सुंदर फोटो एका मित्राने काढला होता, तो टाकला. खाली एक मी कॅप्शन लिहिला. मला वाटतं तो जो कॅप्शन आहे ते नवीन जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांच्यासाठी तो संदेश आहे. त्यामध्ये मी असं लिहिलं होतं की व्हॉट इफ इट डिडंट वर्क आउट. जर गोष्टी घडल्या नाही तर काय, हा प्रश्न स्पर्धा परीक्षा सुरू करताना दरवेळेस असतो, होईल की नाही माझं. मात्र त्याच्या खाली थोडी स्पेस ठेवून मी लिहिलं होतं की व्हॉट इफ वर्कआउट, जर गोष्ट घडली तर काय. आणि मग मी तो भाषण करतानाच फोटो ठेवला होता. गोष्ट घडल्या तर खूप चांगल्या आहेत. प्रशासनामध्ये तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा करायला नवीन मुलं येत आहेत, खूप चांगल्या संधी तुम्हाला मिळतात. त्यामुळं भीती प्रत्येकाला असते होईल की नाही, मात्र सुरुवातीच्या मुलांनी तर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे स्वतःवर. आपण म्हणतो ना, कोरी पाटी आहे, त्याच्यामध्ये अपयशाचं ओझं नाही, त्याच्यामध्ये वेळेचं अजून बंधन नाही, वयाचं बंधन नाही. त्यामुळं मुक्तपणे खूप माइंड फ्रेश ठेवून अभ्यास करा. अभ्यासाचा फार ताणतणाव नवीन पोरांनी घेण्याची गरज नाहीये. आपलं ठरलेला 8 तास 7 तास अभ्यास करायचा, बाकी माइंडला फ्रेश ठेवायचं, लर्निंग बेन ठेवायचं अभ्यासाचं. आता जे मध्ये अडकलेत की काहीतरी प्रिलिम 2-3 दिल्यात, कुठं प्रिलिमलाच अपयश आलं किंवा एखादी मेन्स दिली अपयश आलंय, त्या मुलांनी मला असं वाटतं स्वतःच्या चुकांवर काम करायला सुरुवात केली पाहिजे. कारण माझ्या ज्या 3 प्रिलिम झाल्या नव्हत्या आणि 4थी झाली, त्यामध्ये मी एकच गोष्ट केली होती. 3ऱ्या प्रिलिममध्ये मी एक 25 ते 30 चुका केल्या होत्या. मला अजून आठवतं, मी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि मी क्वेश्चन वाईज लिहून ठेवलं होतं की फॉर एक्झाम्पल हे 2 क्वेश्चनचं उत्तर तुला येत होतं, मात्र फक्त रिव्हिजनचा कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे तू OMR शीटवर घेतल्या नाही. म्हणजे सी उत्तर होतं, मी क्वेश्चन पेपरमध्ये डॉट ठेवला होता की सी उत्तर आहे, मात्र OMR वर घेतलं नाही. आणि माझी ती प्रिलिम नेमकं 2च क्वेश्चननी राहिली होती. बरोबर. सो मी अशा चुका आयडेंटिफाय केल्या आणि नेक्स्ट टाइम मी सगळ्या चुका ओव्हरकम केल्या. त्यानंतर एकही प्रिलिम मला कधीच अडचण आली नाही. तर जे मध्ये अडकले त्यांनी त्यांच्या चुकांवर काम करा, चुका शोधा. आणि जे व्हेटरन्स आहेत थोडे, जसं तू म्हटला की ज्यांना आता वर्ष झालेत आणि अजूनही प्रोसेसमध्ये आहेत, त्यांनी स्वतःचा, मी जसं म्हटलं की लेखाजोखा मांडा जर्नीचा. तुम्ही फार जवळ असाल तर हरकत नाही, तुम्ही पुश मारा. बट अजूनही अंतर फार वाटत असेल, म्हणजे अजूनही तुम्ही समजा एखादा 5-5 अटेम्प्ट झालेत, प्रिलिम्स झाली नाहीये किंवा मेन्स एकदाच दिली आहे बट काही वर्कआउट होत नाही, थोडा प्लॅन बी वर विचार करून मग यू कॅन कंटिन्यू विथ युअर UPSC जर्नी व्हॉट एव्हर रिमेनिंग अटेम्प्ट्स. तर हे मला वाटतं मेसेज आय विल गिव्ह. नक्कीच सर, तुमच्यासोबत बोलून म्हणजे खरंच खूप छान एक माहितीपूर्ण एक पॉडकास्ट झाल्यासारखं वाटतं. कारण काय होतं, बऱ्याचदा आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षा करणं किंवा त्याच्यामध्ये कंटिन्यू राहणं पण तेवढं गरजेचं आहे, पण जे काय अपयश आलं त्याला पचून पण पुढे जाता आलं पाहिजे. हा महत्त्वाचा संदेश नक्कीच आमच्या सर्वांसाठी असेल. आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक स्पर्धा परीक्षा संदर्भात काय सांगू इच्छिता? मला एक नक्की सांगायला आवडेल. आता मी ज्यावेळेस गावात माझं मिरवणूक झाली, भाषण झालं,
त्यावेळेस पण मी हे वाक्य बोललो होतो की माझ्या या UPSCच्या विजयोत्सवाच्या मिरवणुकीत जो गुलाल उधळलाय त्या गुलालाचं ओझं गावातल्या कुठल्याही लहान मुलांच्या मनावर पडायला नको. म्हणजे फक्त मी UPSC पास झालोय आणि मग आता सगळ्या गावाला वाटेल किंवा सगळ्या नगरला वाटेल की आपल्या मुलांनी पण हेच करायला पाहिजे. तर मी पहिली गोष्ट ही क्लिअर करेल की फक्त स्पर्धा परीक्षा UPSC आणि MPSC हेच कर्तृत्व सिद्ध करण्याचे क्षेत्र नाहीयेत. जगामध्ये खूप चांगले चांगले क्षेत्र आहे. आता मी NGO सोबत काम केलं, खूप मोठी कामं प्रशासनात न येता सुद्धा त्या लोकांनी केलेत, सामाजिक कामं. किंवा कुणी व्यवसायातून मोठा होतो, कुणी खेळातून मोठा होतो. त्यामुळं खूप सारे क्षेत्र आहेत नाव कमवण्याचे, कर्तृत्व सिद्ध करण्याचे. त्यामुळं पालकांना सांगणं राहील आपापल्या मुलाला आपलं क्षेत्र निवडू द्यात. मुलांना सांगणं राहील की तुमची आवड आणि निवड ओळखूनच इकडे या. तुमची आवड असेल तर नक्की या, हरकत नाही. मात्र आवड नसेल तर फक्त इकडं खूप चांगलं करिअर आहे किंवा खूप काहीतरी वेगळं इकडं आयुष्य, तसं नसतं. प्रशासनामध्ये आपण म्हणतो लाल दिव्याची गाडी वगैरे, मात्र परिस्थिती तशी नाहीये. ते मृगजळ आहे ज्याच्या मागे आपण धावतो. परिस्थिती हे खूप जबाबदाऱ्यांचं काम आहे. याच्यामध्ये प्रेशर पण खूप कामाचा असतो. त्यामुळे तुमची आवड असणं खूप गरजेचं आहे. आता माझी आवड होती, 11वी मी ठरवलंय. मला माझ्या घरच्यांना UPSC काही माहित नाही, आजपर्यंत माहित नव्हती. जोपर्यंत माझा मित्र ज्यावेळेस पास झाला सूरज, त्यावेळेस थोडी थोडी कळालं घरच्यांना की हे काय असतं. कारण एक नॉर्मल शिकलेले घरचे, आई अंगणवाडी सेविका, वडील एका सहकारी संस्थेत काम करतात. आपल्या पूर्ण फॅमिलीत कुणी असा गॉडफादर नाही प्रशासनामध्ये. त्यामुळे हे मी निवडलं. त्यामुळे इकडे जे अपयश आले ते मला पचवता आले, कारण माझी आवड होती, मला करायचं होतं. जर माझ्या घरच्यांनी बरेच पैसे देऊन मला पाठवले की नाही तू कर, तर मी कदाचित 2-3 अपयशाने वापस आलो असतो. त्यामुळे मला सांगायचं आहे की तुमची आवड असेल तर या, नाहीतर जगात खूप सारे चांगले क्षेत्र आहेत की जिथं तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. एखादा चांगला उत्तम लेखक बनू शकतो. आता तू समजा हे करिअर निवडलंय, तू पॉडकास्ट घेतोय, तू एक खूप सुंदर अकॅडमी चालवतोय जिथं तू शिक्षकाच्या भूमिकेतून ज्ञानाचं काम करतोय. तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपली आवड निवडून ओळखून करायला हवं आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच सर, तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं. म्हणजे एक मोलाचा संदेश या पॉडकास्टवरून आम्हा सर्वांना भेटलेला आहे. प्रेक्षकांना हा विषय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला हा विषय कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. असंच आपण वेगवेगळ्या विषयांसह नक्की भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जोडले राहा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद. धन्यवाद.